महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा हा कायम आहे। नाशिकसाठी 2 महंत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महायुतीकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज हे अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत, तर महंत अनिकेत शास्त्री महाराज देखील आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरतील। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चंदन, या दोन्ही महाराजांनी ही निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली होती, शिंदेंची भेट घेतलेली होती, आता अपक्ष म्हणून ते आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि आपण बघतोय की या ठिकाणी फक्त अर्ज दाखलच करणार नाहीयेत, तर या निमित्तानं एक जोरदार शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीच्या वतीनं नाशिकमध्ये केलं जाणार आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील असतील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, हे दिग्गज नेते आज नाशिकमध्ये आहेत, या रॅलीत सहभागी होणार आहेत आणि ही रॅली झाल्यानंतर एक जाहीर सभा देखील या सगळ्या नेत्यांच्या वतीनं केली जाणार आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवार एकीकडे आज अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र उमेदवार कोण याबाबतचा तिढा रुजाली कायम आहे। अनेक नावं आतापर्यंत समोर आले आहेत। हेमंत गोडसे यांनी आतापर्यंत 7 ते 8 वेळेला मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, मात्र त्यांचं नाव अद्यापही निश्चित झालेलं नाहीये। बाळासाहेब एकूणच अनेक नावं जे आहेत ते आतापर्यंत या ठिकाणी समोर येताना बघायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे असतील, राहुल ढिकले असतील, अगदी छगन भुजबळांचं नाव मधल्या काळामध्ये महायुतीकडून चर्चेत आलं होतं आणि हे सगळं कमी म्हणून की काय, आता हेमंत गोडसे यांच्या सुनबाईंचं नाव कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। त्यामुळे ऐतिहासिक अशा पद्धतीचा गोंधळ जो आहे तो महायुतीमध्ये बघायला मिळतो आहे। राजाभाऊ वाजे यांच्यासमोर उमेदवार नेमकं कोणाला द्यायचं याबाबतचा संभ्रम कायम आहे आणि त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात निश्चितपणे आघाडी घेतलेली आहे। नेते मंडळी आज नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळे हे फक्त शक्ती प्रदर्शनच नाही तर सभांमधनं देखील आज धमाका जो आहे तो या ठिकाणी नाशिकमध्ये करण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर